अगोदर धनंजय भैया देशमुख यांच्यावर आरोप केला, नंतर खासदार बजरंग बाप्पा सोनू यांच्यावर आरोप केला, नंतर त्याच्या मुलावर आरोप केला. अगोदर रमेश घुले यांची कॉल हिस्ट्री याचा सीडीआर काढला पाहिजे. याला कोण बोलवलं होतं, याचा बोलवता धनी कोण आहे, हा बोलत नाही, ह्याचा बोलवता धनी दुसराच कोणतरी. विलास घुले यांचं मृत्यूचं भांडवल करणारा अट्टल गुन्हेगार रमेश घुले याची सखोल चौकशी झाली पाहिजे. रमेश घुले हा खूप मोठा गुंड आहे, अट्टल गुन्हेगार आहे. पोलीस रेकॉर्डवर याच्यावर 12 पेक्षा जास्त गंभीर गुन्हे दाखल आहेत. याचा हा अट्टहास कशासाठी या की स्वतःला वाचवण्यासाठी. याच्यावर एमपीडी सारख्या गुन्हा दाखल होणार आहेत म्हणून त्याच्यासाठी हा भांडवल करतोय. भावाच्या मृत्यूचं कारण हे इकडे त्याचं स्वतःची ढाल बनवतोय, तो काहीतरी बनाव करून स्वतःला वाचवण्यासाठी स्टंट करतोय. याने अगोदर धनंजय भैया देशमुख यांच्यावर आरोप केला, नंतर खासदार बजरंग बाप्पा सोनू यांच्यावर आरोप केला, नंतर त्याच्या मुलावर आरोप केला. अगोदर रमेश घुले यांची कॉल हिस्ट्री याचा सीडीआर काढला पाहिजे. याला कोण बोलवलं होतं, याचा बोलवता धनी कोण आहे, हा बोलत नाही, ह्याचा बोलवता धनी दुसराच कोणतरी. आणि याने याच्या अगोदर आवादा कंपनीमध्ये जी पहिली खंडणी मागितली, पहिली खंडणी मागणारा हा रमेश घुले. आवादा कंपनीच्या अधिकाऱ्याला अपहरण करणारा हा शिंदे नावाच्या अधिकाऱ्याचं अपहरण यांनी केलं होतं. एका हॉटेलमध्ये नेऊन त्या अधिकाऱ्याला मारहाण केली होती. नंतर त्याला त्या अधिकाऱ्याला नगर जिल्ह्यात नेऊन तिथं मारलं होतं. एवढा पोलिसांनी अगोदर याच्यावर काय एमपीडी अंतर्गत गुन्हे दाखल झाले पाहिजेत. लवकरात लवकर पोलिसांनी याचं सगळं सीडीआर काढला. याच्या पाठीमागं कोण आहे, बोलवतो त्याने कोण आहे, आणि हाचा बनाव काहीच नाही. स्वतःला वाचवण्यासाठी कुणाच तरी बोलण्यावरून करतोय, कुणाला तरी बदनाम करायची आणि सुपारी घेतलेली. ह्याचा पहिल्यापासून धंदा. ह्याच्यावर बघा सगळे बलात्कार, खंडणी, चोऱ्या असे गुन्हे दाखल आहेत. पोलीसवाल्यांकडे आमची मागणी प्रशासनाकडे याच्यावर एमपीडी अंतर्गत गुन्हा दाखल झालाच पाहिजे.